नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिम्प्लिफाईड बायोलॉजी मराठी या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. तर या चॅनलवर तुम्हाला 11वी-12वीचे स्टेट बोर्डच्या बायोलॉजी विषयाचे वेगळ्या टॉपिकचे व्हिडिओज बघायला मिळतील, तेही आपल्या मातृभाषेत अर्थातच मराठीमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत पहिला चॅप्टर, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. तर विद्यार्थ्यांनो, रिप्रोडक्शनचा अर्थ काय होतो की री म्हणजे पुन्हा आणि प्रोडक्शन म्हणजे निर्मिती. आपण ही पुनर्निर्मिती हायर आणि लोअर प्लांट्समध्ये पाहणार आहोत. आता हायर आणि लोअर प्लांट्स कुणाला म्हणायचं, तर ज्या प्लांट्समध्ये झायलेम आणि फ्लोएम आहे अशा प्लांट्सला आपण हायर प्लांट्स म्हणतो. ज्या प्लांट्समध्ये झायलेम आणि फ्लोएम नाही आहे अशा प्लांट्सला आपण लोअर प्लांट्स म्हणतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लोअर प्लांट्सबद्दलचं रिप्रोडक्शन पाहणार आहोत. तर आपल्यासारखा दुसरा जीव बनवणं याला आपण रिप्रोडक्शन म्हणतो. याचा फायदा स्पीसीजच्या कंटिन्युएशनमध्ये आणि लाईफ कंटिन्युटी करण्यामध्ये होतो. असेक्शुअल आणि सेक्शुअल ह्या दोन मेथड्स आहेत. री म्हणजे पुन्हा पुन्हा, प्रोडक्शन म्हणजे निर्मिती, हे तर आपल्याला समजलंच. पण कंटिन्युएशन ऑफ स्पीसीज म्हणजे काय, तर एखादी जी स्पीसीज आहे, सजीवांची जात आहे, ती पिढ्यानं पिढ्या नामशेष होत नाही. पिढ्यानं पिढ्या ती जात निसर्गामध्ये राहते, त्याला आपण कंटिन्युएशन ऑफ स्पीसीज म्हणतो. जरी पहिली पिढी मधले सजीव नामशेष झाले तरी पण प्रजननामुळे त्यांची दुसरी पिढी ही निसर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळते. यालाच आपण कंटिन्युएशन ऑफ स्पीसीज असे म्हणतो. मेंटेन कंटिन्युटी ऑफ लाईफ, तर आपल्याला माहिती आहे की लाईफचं जे चक्र आहे, सायकल आहे, बर्थ, ग्रोथ, रिप्रोडक्शन, डेथ, तर हे जे सायकल आहे हे पॅरेंटच्या डेथ नंतर सुद्धा त्यांच्या ऑफस्प्रिंग बरोबर कंटिन्यू होतं. तर ह्या दोन गोष्टींसाठी रिप्रोडक्शन हे महत्त्वाचं आहे. तर आता पाहूयात रिप्रोडक्शनचे प्रकार कोणते आणि ते किती. तर रिप्रोडक्शनचे दोन प्रकार. पहिला आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन, दुसरा आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता असेक्शुअल आणि सेक्शुअलमध्ये फरक काय आहे, तर असेक्शुअलचा अर्थ होतो की जिथे फक्त एकच पॅरेंट रिप्रोडक्शन करतो, तेथे मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होत नाही. आयडेंटिकल प्रोजनी आपल्याला एका सिंगल ऑर्गॅनिझमपासून मिळते, त्याला आपण म्हणतो असेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, तर मेल आणि फिमेल गॅमेटचं जे फ्युजन होतं आणि त्यातून आपल्याला जी न्यू प्रोजनी पाहायला मिळते, तर तिला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शननी झालेली प्रोजनी म्हणतो. पण यामध्ये पॅरेंट्सला पूर्णपणे आयडेंटिकल अशी प्रोजनी नसते, तिच्यामध्ये व्हॅरिएशन हे असतं. त्यानंतर जर असेक्शुअल रिप्रोडक्शनबद्दल बोलायचं झालं तर पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यांच्यामध्ये सेक्स सेलचं फ्युजन होत नाही. शिवाय प्रोजनी ही 100% ही पॅरेंटसारखीच दिसते. यालाच आपण क्लोन असेही म्हणतो. क्लोन म्हणजे की जी प्रोजनी आहे, जे ऑर्गॅनिझम्स आहेत, ते त्यांच्या पॅरेंट्सच्या जेनेटिकली आणि मॉर्फॉलॉजिकली पूर्णतः एकसारखेच असतात, सिमिलर असतात. 100% सिमिलॅरिटी सापडते. आणि हे फक्त असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्येच आपल्याला पाहायला मिळतं. आता असेक्शुअल रिप्रोडक्शनचे प्रकार कोणते, तर फ्रॅगमेंटेशन, बडिंग, स्पोर फॉर्मेशन हे त्यांचे प्रकार आहेत. फ्रॅगमेंटेशन आपण स्पायरोगायरामध्ये बघतो की मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम काय होतात, फ्रॅगमेंटमध्ये ब्रेक होतात आणि ह्या फ्रॅगमेंटपासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होतात. बडिंगमध्ये जो काही पॅरेंट सेल आहे त्याच्याबरोबर एक काय होते, एक बड तयार होते, नवीन बड तयार होते. ही बड थोडीशी ग्रो झाल्यानंतर ही तिच्या पॅरेंटपासून सेपरेट होऊन एक नवीन प्लांट तयार करते. हे आपण हायड्रा आणि ईस्टमध्ये बघतो. स्पोर फॉर्मेशनमध्ये क्लेमोनास आहे की ज्यामध्ये जे झू स्पोर्स असतात ते मोटाईल असतात, फ्लॅजेलेटेड असतात, ते इंडिपेंडंटली ग्रो होतात आणि नवीन इंडिव्हिज्युअल तयार करतात. आता स्पोर फॉर्मेशनमध्ये अजून एक प्रकार आहे, तोही आपण पुढे पाहणार आहोत. जर आपण असेक्शुअल रिप्रोडक्शनचे टाईप बघायला गेलो तर फ्रॅगमेंटेशन आपल्याला स्पायरोगायरामध्ये दिसून येतं, बडिंग आपल्याला ईस्टमध्ये दिसून येतं, स्पोर फॉर्मेशन क्लेमोनासमध्ये दिसून येतं, बायनरी फिशन अमिबामध्ये दिसून येतं, कोनिडिया फॉर्मेशन पेनिसिलियनमध्ये दिसून येतं, जिमा फॉर्मेशन मार्चेन्शियामध्ये दिसून येतं आणि शेवटचा आहे तो व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन.
तर आकृतीत दाखवल्याप्रमाणे स्पायरोगायरामध्ये हे जे सेप्टा आहेत त्यांचं फ्रॅगमेंटेशन होऊन आपल्याला नवीन स्पायरोगायराची डॉटर सेल पाहायला मिळते. बडीमध्ये आपण बघतोय की पॅरेंट हायड्राला एक बड तयार झालेली आहे त्याच्या बॉडीवर, आणि ही बड जेव्हा डेव्हलप होते तेव्हा ही नवीन बड एक नवीन हायड्रा म्हणून जन्माला येते किंवा ग्रो होते. त्यानंतर आपण पाहतो की स्पोर फॉर्मेशन आहे. जे क्लेमेडोमोनासमध्ये जे स्पोर तयार होतात ते मोटाईल असतात, त्यांना आपण झूस्पोर म्हणतो. त्यांना पाणी किंवा हवा यांची डिस्पर्सल होण्यासाठी गरज पडत नाही. पण जे रायझोपसमधले स्पोर असतात किंवा दुसऱ्या काही फंगायच्या जातीमधले स्पोर्स असतात, तर त्यांना डिस्पर्स होण्यासाठी वॉटर आणि एअर या दोन्ही एजंट्सची गरज पडते. तर ह्यामध्ये आपण पाहतो की हायपी सारखं स्ट्रक्चर असतं. जसं आपण झाडामध्ये बघतो की झाडाला रूट असतात, झाडाला स्टेम असतं, तसंच काही हायपी हे स्ट्रक्चर असतं. या हायपी या स्ट्रक्चरवर स्पोरॅन्जियम असतात. या स्पोरॅन्जियममध्ये स्पोर ग्रो होत असतात, आणि जेव्हा एक फेवरेबल कंडिशन येते तेव्हा हे स्पोरॅन्जियम बस्ट होतं आणि त्यातून स्पोर हे बाहेर येतात, आणि हे स्पोर दुसरीकडे जाऊन नवीन फंगाय तयार करण्याची क्षमता ठेवतात. त्यानंतर आपण बघतो बायनरी फिशन. बायनरी फिशन हे अमिबामध्ये दिसून येतं. तर अमिबा हा असा सजीव आहे की ज्याची आपण आकृती कशीही काढू शकतो, कारण तो कधीही एकाच आकारामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. तर अमिबाचा जो पॅरेंट सेल आहे त्यामध्ये काय होतं की त्याचा न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम हळूहळू डिवाइड व्हायला लागतो, आणि डिवाइड झाल्यानंतर त्याचे 2 डॉटर सेलमध्ये रूपांतर होतं. त्यानंतर आहे कोनिडिया फॉर्मेशन. कोनिडिया फॉर्मेशनमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की येथेही आपण एक प्लांट सारखं स्ट्रक्चर बघतोय की ज्याच्यामध्ये काय आहे, कोनिडिओ फोर्स आहेत, आणि हे कोनिडिओ फोर्सवर कोनिडिया हे चेन्सनी तयार झालेले आहेत. आता कोनिडियाचं एक्झाम्पल आहे पेनिसिलियम. पेनिसिलियममध्ये आपण असं बघतो की कोनिडिओ फोर्स असतात, ह्यांच्यावर कोनिडिया चेन्सने तयार झालेले असतात. फेवरेबल कंडिशनमध्ये कोनिडिया सेपरेट होतात आणि जर्मिनेट होतात. जर्मिनेट झाल्यानंतर परत एक नवीन पेनिसिलियम तयार होतो. जिमा फॉर्मेशन हे आपण मार्चेन्शियामध्ये बघतो. तर हे जिमा फॉर्मेशनमध्ये जो जिमा आहे हा एखादा सीड नाही आहे किंवा एखादा बर्ड नाही आहे, तर हा एक थॅलस लाईक बॉडी आहे, आणि जी ह्या प्लांटवरच येते. आणि हा जो जिमा कप आहे हा काय होतो, हा जेव्हा प्रॉपर ग्रो होतो तर ह्या जिमा कपपासून नवीन मार्चेन्शिया तयार होऊ शकतात, आणि येथे रूटसारखं रायझॉइडचं स्ट्रक्चरही आपल्याला पाहायला मिळतं. तर हे सर्व आपण पाहिलं असेक्शुअल रिप्रोडक्शनबद्दल. तर हे सगळे होते त्याचे एक्झाम्पल. आता त्यानंतर असेक्शुअल रिप्रोडक्शनचा शेवटचा भाग म्हणजे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, किंवा त्यालाच आपण प्रोपागेशन असेही म्हणतो. तर ती काय आहे की जे प्लांट जे आहेत हे जेव्हा असेक्शुअली रिप्रोड्यूस होतात, प्लांट हे 2 प्रकारे रिप्रोड्यूस होतात, सेक्शुअली आणि असेक्शुअली. त्यातले जेव्हा प्लांट हे असेक्शुअली रिप्रोड्यूस होतात त्याला आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणतो. तर ह्याला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन का म्हणायचं, कारण प्लांट हे असेक्शुअली रिप्रोडक्शन करताना ते व्हेजिटेटिव्ह पार्टचा वापर करतात. व्हेजिटेटिव्ह पार्ट हे कोणते, रूट, स्टेम, लीव्ज यांना आपण व्हेजिटेटिव्ह पार्ट म्हणतो. तर यामध्ये जेव्हा प्लांट तयार होतात, नवीन ऑस्प्रिंग तयार करतात, तर हे त्यांच्या पॅरेंट्सच्या जेनेटिकली अगदी सेम असतात. ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चरमध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचा वापर करून आपण खूप जास्त उत्पादन घेत आहोत. आर्टिफिशियल मेथडचा वापर करून आपण आपल्याला जी पाहिजे ती जाती आणि त्या जातीचं प्रमाण वाढवू शकतो. एखाद्या फळामध्ये किंवा वृक्षामध्ये सपोज ऊस आहे, फॉर एक्झाम्पल ऊस आहे, ऊसामधली एक आपल्याला जाती कळालेली आहे की जी आपल्याला काय देते, खूप चांगलं उत्पादन देत आहे. तर अशा जातीचं आपण आर्टिफिशियल मेथडने जर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन केलं तर आपल्याला त्याच जातीची खूप सारे प्लांटलेट्स निर्माण करता येतात. तर तत्पूर्वी आपण पाहूयात की व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचे प्रकार कोणते आहेत. तर ते आहेत नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. नॅचरलमध्ये स्टोलॉन्स, बल्ब्स, ट्यूबर्स, रायझोम, सकर, कॉर्न्स, रनर असे वेगळे वेगळे टाईप बघायला मिळतात.
तर आता रायझोम्स हे आपल्याला आल्यामध्ये पाहायला मिळतं. रनर आपण बघतो की जे गवत असतं, जे तण असतं, ते रनरचा एक्झाम्पल आहे. त्यानंतर आहे बल्बमध्ये आपण जो कांदा आहे, तो कांदा आपण बघतो, तो बल्बचं एक्झाम्पल आहे. स्टोलॉन्स, सकर, कॉर्न्स यामध्येही व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनद्वारे प्लांट हे तयार केले जातात. आता दुसरं आहे आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आर्टिफिशियलमध्ये कटिंग, ग्राफ्टिंग, टिश्यू कल्चर, मायक्रो प्रोपॅगेशन हे जे टेक्निक्स आहेत ते आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करण्यासाठी आपल्याला दिलेले आहेत. आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन किंवा आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मध्ये पहिला भाग आहे ग्राफ्टिंग. तर ग्राफ्टिंगमध्ये काय होतं की आपण एक प्लांट जे आहे की जे ऑलरेडी जमिनीमध्ये रोवलेलं आहे किंवा कुंडीमध्ये वाढवलेलं आहे, ते प्लांट घेतो आणि दुसऱ्या प्लांटचा एक छोटासा भाग घेतो, ज्याच्यावर एखादी कळी असेल किंवा बड असेल, असा ज्याला आपण म्हणतो ना डोळा आलेला असतो, मराठीमध्ये आपण म्हणतो तसा डोळा आलेला जो भाग आहे दुसरा इच्छित झाडाचा, की ज्या जातीची किंवा ज्या प्रजातीची आपल्याला झाड हवं आहे किंवा ज्या प्रजातीचा आपल्याला गुण हवा आहे, अशा प्रकारचा आपण त्याचा काय करतो, भाग घेतो. जर आपण ऊसामध्ये जर ग्राफ्टिंग करत असू तर आपण जो स्टॉक आहे तो सपोज ज्या ऊसाची उंची जास्त आहे असा घेतला असेल तर आपण सायन काय करतो की ज्या ऊसाचं व्हॉल्यूम जास्त आहे अशा ऊसाच्या जातीचा आपण सायन घेतो. म्हणजे आपलं जे ग्राफ्टिंग पासून येणारा जो नवीन ऊसाचं रोप आहे ते काय असेल, उंचही असेल आणि त्याचा व्हॉल्यूमही जास्त असेल. तर स्टॉक म्हणजे रूटेड प्लांट असतं. सायम म्हणजे एकपेक्षा जास्त बड असलेला आपण एक खोडाचा भाग घेतो आणि ह्या रूटेड प्लांटवर आपण तो काय करतो, एका दोऱ्याने आपण काय करतो त्याला बांधतो. आणि जेव्हा हे प्लांट पुढे तयार होतं तेव्हा हे एकसंध तयार होतं आणि ह्याच्यामध्ये दोन्हीही स्टॉक आणि सायन्सच्या कॅटेगरी किंवा कॅरेक्टरिस्टिक हे असतात. ह्याच्यामध्ये ॲपल, पियर हे एक्झाम्पल आहेत. बर्ड ग्राफ्टिंग ही केलं जातं, फक्त एक बर्ड हा स्टॉकवर जॉईन केला जातो आणि ग्राफ्टिंग केलं जातं. त्यानंतर आहे कटिंग. तर कटिंगमध्ये काय केलं जातं तर व्हेजिटेटिव्ह पार्टचा एकदम छोटासा तुकडा किंवा एक किंवा जास्त बड हे वापरले जातात. यामध्ये स्टेम कटिंग, लीप कटिंग, रूट कटिंग असे एक्झाम्पल आहेत. स्टेम कटिंगमध्ये रोज, बोगनवेलिया, लीप कटिंगमध्ये सॅन्सवेरिया, रूट कटिंगमध्ये ब्लॅकबेरी हे एक्झाम्पल आहेत. कटिंगमध्ये आपण एक स्लांट कट घेतो. सपोज जर आपण स्टेम कटिंग करत असेल तर थोडासा स्टेमचा आपण स्लांट कट घेतो आणि ते रूटिंग हार्मोनमध्ये आपण त्याला ग्रो करतो आणि त्यानंतर प्रोसेस करतो आणि त्यानंतर ते झाड एक नवीन झाड म्हणून, नवीन प्लांटलेट म्हणून ग्रो होतं. त्यानंतर आहे टिश्यू कल्चर. खूप थोड्या अमाऊंटमध्ये प्लांटचे प्लांट काढून घेतले जातात आणि ते कंट्रोल कंडिशनमध्ये लॅबमध्ये त्यापासून प्लांटलेट तयार केलं जातं आणि अशा प्रकारे आपण एका थोड्याशा प्लांट टिश्यूपासून खूप सारे प्लांटलेट्स तयार करू शकतो. त्यानंतर आहे मायक्रो प्रोपॅगेशन. मायक्रो प्रोपॅगेशन ही टेक्निक सुद्धा आजकाल वापरली जाते, जी काय आहे टिश्यू कल्चरचंच एक उदाहरण आहे. तर अशा प्रकारे आज आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन, आधी आपण रिप्रोडक्शन बद्दल बघितलं, ते कंटिन्युएशन आणि कंटिन्युटी ऑफ लाईफसाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि त्याचे टाइप्स बघितले, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन बघितलं, आर्टिफिशियल मेथड्स बघितल्या आणि अशा प्रकारे आपला असेक्शुअल रिप्रोडक्शन हा टॉपिक इथे संपतो. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.